हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग। तर मी आज तुमच्यासोबत एकदम सिंपल आणि नवीन होम रेमेडी शेअर करणार आहे। ही रेमेडी आहे सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांसाठी। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खूप मुलींचे मला कमेंट आले होते की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, ऑइली आहे, त्यासाठी काय यूज करावं। मार्केटमधले प्रोडक्ट पण वापरले पण काहीच सूट होत नाही आहे, तर त्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरू। तर मी त्यांना म्हटलं यासाठी मी तुमच्यासोबत एक सिंपल रेमेडी शेअर करते, म्हणून मी आज सिंपल होम रेमेडी घेऊन आलेली आहे। तर आधी तुम्हाला दुधाने आपल्या चेहऱ्याची क्लिन्झिंग करायची आहे। क्लिन्झिंग तुम्हाला येत नसेल तर त्यासाठी कमेंट करा, मी तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार। ज्यांना पण क्लिन्झिंग येत नाही, क्लिन्झिंग कशी करायची ते पण तुम्हाला मी सांगणार। तर मी सर्वात आधी दुधाने आपल्या चेहऱ्याची क्लिन्झिंग करून घेतलेली आहे। मी आपला चेहरा दुधाने साफ करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हालाही याच पद्धतीने करायची आहे। हे आहे ॲलोवेरा, म्हणजेच कोरफड म्हणतो आपण याला मराठीमध्ये। आपण तर या पद्धतीने ॲलोवेराचे पान, आपल्याला ॲलोवेराच्या पानाची साईडची काटे जे आहेत ते कापून घ्यायचे आहे या पद्धतीने। याच्या आतमधल्या जेलने फेशियल करणार आहोत आणि हा फेशियल सर्व स्किनवरती सूट होणारा आहे। तुमची स्किन सेन्सिटिव्ह असो नसो ते त्याच्यावर छानच परिणाम करणार आहे ही होम रेमेडी। तुम्ही बघितले असणार, मी ॲलोवेराच्या पानाचे 2 तुकडे करून घेतलेले आहे आणि हा समोरचा जो भाग आहे थोडासा तो पण कट करून घेते, कारण त्यामधून पिवळे जेल निघत होते, तर त्यासाठी मी ते कट करून घेतलं आहे। तर तुम्हाला अशी 2 मधातून काप करून घ्यायचे आहे। ॲलोवेराचा तुकडा मधातून कापून 2 भाग करायचे आहे। तर मी ॲलोवेराच्या पानाचे 2 काप करून घेतले आहे। तर आता या हातामध्ये एक तुकडा आणि ह्या हातामध्ये दुसरा तुकडा घेऊन मसाज करायची आहे। 5 ते 7 मिनिट मसाज करायची आहे। दोन्ही हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे। गालावर, डोळ्याखाली, हुनवटीवर। ॲलोवेरा हातातून घसरतो म्हणून मी लांब तुकडे करून घेतले आहे, पण ॲलोवेरा जेल आपल्या डोळ्यात न जाता मसाज करायची आहे। 5 ते 7 पेक्षाही जास्त वेळ तुम्ही मसाज करू शकता, चालेल। त्याचे काहीच साईड इफेक्ट नाही आहे। मिळेल तर तुम्हाला परिणामच मिळेल, खूप फायदा मिळेल याच्यामुळे। तर या पद्धतीने तुम्हाला मसाज करायचे आहे, ज्या पद्धतीने मी करून दाखवत आहे तुम्हाला। याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे आणि होणार आहे तर आपल्याला फायदाच होणार आहे। तर जास्ती वेळही मसाज केली तरी चालेल। ही होम रेमेडी आयुर्वेदिक आहे आणि सगळ्या स्किनवर सूट होणारी आहे। तर तुम्हाला व्हिडिओ जरा पण स्किप न करता स्टेप बाय स्टेप पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळेल। तर तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिट मी मसाज करून घेतलेले आहे आपल्या चेहऱ्यावरती आणि आता आपला चेहरा वॉश करायचा आहे अगोदर, त्यानंतर मी दुसरी स्टेप सांगणार तुम्हाला। तर चेहरा वॉश केल्यानंतर तुम्हीच बघू शकता आहे किती क्लीन झालेला आहे। आणि त्यानंतर दुसरा तुकडा आपल्याला हातामध्ये घेऊन त्याचे पण 2 काप करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामधला जेल आपल्याला इझिली आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करता येईल। तर या पद्धतीने आपल्याला ॲलोवेराचे 2 काप केले आहे, जसे अगोदर आपण केले होते तसेच। आणि त्यानंतर यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी कस्तुरी हळद। कस्तुरी हळद स्पेशली आपल्या चेहऱ्यासाठी येते, चेहऱ्याला लावण्यासाठी येते। तर तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता, कमी पैशामध्ये पण तुम्हाला मिळून जाईल। तर या पद्धतीने मी पूर्ण पानावरती अगोदर कस्तुरी हळद फैलवून घेतलेली आहे आणि या पद्धतीने मी पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती आता अप्लाय करणार। तर बघू शकताय तुम्ही, फेशियल पूर्ण आपलं इथे कंप्लीट होणार आहे ही स्टेप केल्यानंतर। तर या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती कस्तुरी हळदला अप्लाय करायचे आहे ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करून। तर या कस्तुरी हळदनी पण थोडीशी आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायची आहे। तर बघू शकता आहे यामधले जेल आणखी मी इथे करून बाहेर काढते, बघू शकता। या पद्धतीने पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती छान अशी अप्लाय करायची आहे, त्याने पण आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायची आहे कस्तुरी हळदने। हा उपाय आयुर्वेदिक आहे आणि सगळ्या स्किनवर सूट होणारा आहे, तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे। याचे काहीच साईड इफेक्ट्स होणार नाही आहे, होणार आहे तर तुम्हाला फायदाच होणार आहे, तोही पार्लर न जाता। म्हणून मी तुम्हाला म्हणते की व्हिडिओ जरा पण स्किप न करता स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा शेवटपर्यंत, तेव्हाच तुम्हाला चांगले परिणाम मिळणार याचे। ज्यांची पण स्किन खूप ऑइली आहे आणि ते भीतात कोणते पण प्रोडक्ट वापरण्यासाठी, तर त्यांनी हा फेशियल हप्त्यातून 3-4 वेळा करत राहा आपल्या चेहऱ्यावरती। तर बघू शकताय तुम्ही, या पद्धतीने मी पण चेहऱ्यावरती पूर्ण अप्लाय केला आहे आणि
5 ते 10 मिनिट ठेवून नंतर चेहरा वॉश केला तर बघू शकता पूर्ण चेहरा क्लीन झालेला आहे आणि खूप छान रिझल्ट आलेला आहे मला. माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स पण गायब झाले. माझी पण स्किन ऑइलीच आहे आणि मी हेच आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करते. यांनी माझे वांग गेले आणि चेहऱ्यावरचे पिंपल्स पण गायब झाले आणि डोळ्याखालील डार्क सर्कल पण गेले. त्याने खूप फायदा झाला या फेशियलनी मला. तुम्हालाही होईल. तुम्ही नक्की करून बघा. हा उपाय खूप छान आहे आणि घरगुतीच वस्तूने तयार होते. आपल्या घरी ॲलोवेराचं झाड तर आपण लावतोच. नसेल तर तुम्ही आजूबाजूला कोणाच्या घरून पण मागवू शकता. खूप छान रिझल्ट आहे याचे आणि सगळ्याच मुलींना करायला पाहिजे. कॉलेज गर्ल आहे, वर्क वुमन आहे, हाऊसवाईफ आहे, सर्वांनाच करायला पाहिजे. महिलांच्या स्किनसाठी खूपच छान उपाय आहे हा. या होम रेमेडीने तुम्हाला मिळणार इन्स्टंट रिझल्ट आणि तुमची स्किन होणार ग्लॉसी अँड क्लिअरली व्हाईट. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा.